नमस्कार. आत्माराम विद्यामंदिर उबलेवाडी आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत. आज आपण इयत्ता 10वी भूमिती समरूपता या प्रकरणातील सराव संच 1.3 मधील राहिलेली उदाहरणं हे बघणार आहोत. उदाहरण क्रमांक 6. आपल्याला एक समलंब चौकोन दिलेला आहे ABCD. त्याच्यात बाजू AB ही बाजू DCला समांतर आहे. कर्ण AC आणि कर्ण BD हे O बिंदूत छेदतात. AB बरोबर 20, DC बरोबर 6, OB बरोबर 15. तर ODची किंमत ही आपल्याला काढायची आहे. इथं आपण सुरुवात करताना या समलंब चौकोनात ABCD मध्ये AB आणि CD या दोन बाजू परस्परांना समांतर आहेत. इथून सुरुवात करणार आहोत आणि हा इकडचा एक त्रिकोण ABO आणि हा एक त्रिकोण CDO, हे दोन त्रिकोण आपण समरूप दाखवले की आपल्याला संगत बाजूंच्या जेवढ्या प्रमाणात मिळतील त्याच्यावरनं ODची किंमत ही काढता येईल. मग ते दोन त्रिकोण समरूप दाखवण्यासाठी आपण इथं दिलेल्या माहितीचा, म्हणजे इथं बाजू AB आणि बाजू DC ही परस्परांना समांतर आहे या माहितीचा उपयोग हे करणार आहोत. इथं बाजू AB ही DCला समांतर आहे. इथं लिहितो आकृतीत बाजू AB आपल्याला रेघ AB लिहिता येईल. समांतर बाजू DC आपण रेघ DC असा उल्लेख करू. ते आपल्याला दिलेले म्हणून इथं लिहितो दिले आहे. त्याच्यानंतर इथं AB समांतर बाजू DC. आता याच्यात आपण ही बाजू आणि ही बाजू परस्परांना समांतर आहे. यांची एक छेदिका, समजा आपण ही एक छेदिका समजा आपण AC घेतली, तर आपल्याला इथला हा एक कोन आणि इथला हा एक कोन हे आपल्याला व्युत्क्रम कोन मिळतील. म्हणून इथं त्यांची छेदिका AC आहे. छेदिका AC घेतली तर इथला हा कोन DCA असं घेऊ. कोन DCA म्हणजे हा कोन आणि त्याच्याशी व्युत्क्रम कोनाची जोडी तयार करणारा हा कोन BAC. एकरूप कोन BAC काय एकरूप आहे? तर रेषा समांतर आहे, छेदिकेमुळे मिळणारे व्युत्क्रम कोन रेषा समांतर असतील तर व्युत्क्रम कोन एकरूप असतात. आता आपल्याला हे दोन त्रिकोण एकरूप दाखवायचे. या दोन त्रिकोणांच्या संदर्भात याच्यावरनं आपल्याला हे जे कोन आहेत त्यांच्या नावात बदल करायचे. जे कोण DCAचं नाव आपल्याला कोण DCO असं करता येईल. कोण DCO, म्हणजे या कोणाचं नाव आपण DCA लिहिलं काय आणि DCO लिहिलं काय एकच आहे, कारण CA या रेषेवरचा हा बिंदू होय. तसंच BACचं नाव आपल्याला BAO असं लिहिता येईल. BAO याला मी विधान क्रमांक 1 देतो. आणि हे नावात बदल का करता आलं तर AO आणि C हे बिंदू एकाच रेषेवरचे आहेत. फक्त आपण नावात बदल केला A', विधान क्रमांक 1. तसेच
रेख ए बी समांतर रेख डी सी आपल्याला दिले आहे. सुरुवातीला आपण ए सी ही छेदिका घेतली. आता बी डी ही छेदिका घेऊ. रेख बी डी त्यांची छेदिका. रेख बी डी जर छेदिका घेतली तर हा रेषाखंड परस्परांना समांतर. इथला हा कोन आणि इथला हा कोन ही आपल्याला व्युत्क्रम कोनांची जोडी मिळेल. आणि रेषा समांतर असतील तर छेदिकेमुळे मिळणारे व्युत्क्रम कोन एकरूप असतात. या माहितीच्या आधारे सी डी बी कोन सी डी बी एकरूप कोन ए बी डी. ए बी डी इथं सुद्धा आहे व्युत्क्रम कोन. इथं नावात बदल करून लिहू. सी डी बीचं नाव सी डी ओ. सी डी ओ एकरूप कोन ए बी डीचं नाव ए बी ओ. ए बी ओ याला विधान क्रमांक 2. इथं बी डॅश ओ डॅश डी म्हणून नावात बदल करता आला. आता दोन त्रिकोण, वरचा त्रिकोण सी डी बी हा सी डी ओ व त्रिकोण ए बी ओ इथं दोन्ही त्रिकोणांची नावं लिहिताना संगत कोनांच्या जोड्या मिळतील. या पद्धतीने सी डी बी पहिला बिंदू सी घेतला. इथला कोन सी हा याच्याशी एकरूप आहे म्हणून इथून सुरुवात केली. हा कोन याच्याशी एकरूप आहे. 2 नंबरला डी, इकडचा 2 नंबरला बी या पद्धतीने घेतलं. विधान क्रमांक 1 वरून या त्रिकोणाचा कोन सी डी ओचा कोन डी सी ओ एकरूप ए बी ओ या त्रिकोणाचा कोन बी ए ओ कशावरनं लिहिलं? विधान 1 वर. तसेच विधान क्रमांक 2 या त्रिकोणाचा कोन सी डी ओ एकरूप कोन ए बी ओ आणि हे लिहिलं विधान 2 वर. डी सी ओ हा कोन बी ए ओ या कोनाशी एकरूप आहे. आणि दुसरा सी डी ओ म्हणजे हा कोन या कोनाशी म्हणजे ए बी ओ सी एकरूप आहे. आणि त्या अर्थी एका त्रिकोणाचे 2 कोन दुसऱ्या त्रिकोणाच्या 2 कोनांशी एकरूप आहे, संगत कोनांशी एकरूप आहे. म्हणून हे 2 त्रिकोण सी डी ओ समरूप त्रिकोण ए बी ओ. इथं शिरोबिंदूंच्या संख्येचा विचार केला तर या कोनाचा संगत कोन हा मिळेल डी सी ओ दुसरा, पहिला, तिसरा बी ए ओ या पद्धतीने मिळेल. हे 2 त्रिकोण कोनांच्या 2 जोड्या एकरूप आहे म्हणून को कसोटी नुसार. 2 त्रिकोण जर समरूप असतील तर कोनांच्या 3ही जोड्या एकरूप असतात. इथं 2 जोड्या एकरूप दाखवल्या, राहिलेली जोडी एकरूप असेल. आणि संगत बाजूंच्या 3ही जोड्या या प्रमाणात असतील. मात्र 3ही जोड्यांपैकी आपल्याला इथं बाजूंची लांबी काढायची, एका बाजूची लांबी काढायची, 3 बाजूंची लांबी ती दिलेली. मग त्या याच्यानुसार आपण 2 संगत बाजूंच्या जोड्या या घेऊ. पैकी त्रिकोण सी डी ओ ची एक बाजू आपल्याला बी सी ही मिळेल. सी डी बी सी लिहितो, इथं दिलेली म्हणून
डी सी म्हणजे दुसरा आणि पहिला, त्याचं बी ए, इथं लिहिताना आपण ए बी लिहिलेलं आहे म्हणून बी ए म्हणजेच ए बीची लांबी. त्याच्यानंतर ओ बी दुसऱ्या त्रिकोणाची बाजू आहे आणि ओ डी पहिल्या त्रिकोणाची बाजू, तिसरा आणि दुसरा, तिसरा बिंदू ओ डी, ओ बी, समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू. त्याच्यानंतर डी सी 6 आहे, छेद ए बी 20 आहे, ओ डी ठरवायची, ओ डी छेद ओ बी आपल्याला दिलेली 15. पक्षांतर केलं तर 15 इकडं भागिले छेदस्थानी आहे, डाव्या बाजूला 6ला गुणिले होईल म्हणजे 6 गुणिले 15 आणि त्याचा छेद हा 20 बरोबर फक्त ओ डी आहे. ओ डी बरोबर 15 आणि 20ला 5ने भाग जातो, 5 त्रिक 15, 5 चौक 20. 6 आणि 4ला 2ने भाग जाईल, 2 दुणे 4, 2 त्रिक 6. इथं 2 ने 3ला निशेष भाग जात नाही म्हणून 3 गुणिले 3 लिहू आणि छेद 2. ओ डी बरोबर 3 गुणिले 3 9 छेद 2. ओ डी बरोबर 9ला जर 2ने भाग दिला, 9 भागिले 2 तर 2 चौक 8, 9 वजा 8 1, अंक संपले, 0 1 बाकी म्हणून दशांश चिन्ह, 2 पंचे 10, 10 वजा 10 0 जे 4.5. एकक दिलेलं नाही म्हणून इथं फक्त लिहायचं एकक. पुढचं उदाहरण 7. चौकोन ए बी सी डी हा समांतरभुज दिलेला आहे, ए बी सी डी. बाजू बी सीवर हा ई बिंदू आहे. रेषा डी ई काढली तर हा जो किरण ए बी याला म्हणजे रेख ए बीला समाविष्ट करणारा किरण काढला तर त्या किरणाला ही रेषा डी ई टी बिंदू छेदते. आणि या माहितीच्या आधारे डी ई गुणिले बी ई बरोबर सी ई गुणिले टी ई हे आपल्याला दाखवायचं आहे. दाखवा. ओके. आता इथं हा चौकोन समांतरभुज चौकोन दिलेला आहे. बरं, आणखी एक की हे आपल्याला दाखवण्यासाठी इथं हा एक त्रिकोण आणि इकडचा हा एक त्रिकोण असे 2 त्रिकोण समरूपतेवर आधारित आहे म्हणून हे 2 त्रिकोण जर समरूप दाखवले तर आपल्याला हे दाखवता येईल. हे समरूप दाखवण्यासाठी इथं हा कोन आणि हा कोन विरुद्ध कोन आहेत, ती एक जोडी मिळेल. आणखी एक कोन आपण इथं एकरूप दाखवलं की आपल्याला हे 2 त्रिकोण समरूप दाखवता येतील. मग ते दाखवण्यासाठी चौकोन ए बी सी डी समांतरभुज चौकोन आहे. समांतरभुज चौकोनाच्या गुणधर्मांचा उपयोग करू. चौकोन ए बी सी डी हा समांतरभुज चौकोन आहे. आपल्याला माहिती आहे समांतरभुज चौकोनाच्या समोरासमोरील जोड्या एकरूप असतात, आपण त्याचा उपयोग करणार नाही. सम्मुख कोनांच्याही जोड्या या एकरूप असतात, त्याचा उपयोग आपल्याला इथं होईल. पैकी कोन ए, एक अक्षरी नाव जर विचारात घेतलं तर कोन ए जो आहे त्याच्या समोरील कोन समांतरभुज चौकोनासाठी त्याच्या समोरील कोन हा सी आहे म्हणजे कोन ए एकरूप कोन सी. इथं आपण कारण देऊ समांतरभुज चौकोन आणि त्याचे सम्मुख कोन. आपल्याला हे 2 त्रिकोण समरूप दाखवायचे. मग हे 2 त्रिकोण समरूप दाखवण्यासाठी इकडचा हा जो कोन आहे त्याच्या नावात बदल करून घेऊ. म्हणजे कोन सीचं नाव आपल्याला कोन ई सी डी किंवा कोन बी सी ई असंही आपल्याला लिहिता येईल. म्हणून मी इथं लिहितो कोन ए एकरूप कोन डी सी ई
असं लिहितो DCE. फक्त नावात बदल केला आणि त्याला आपण विधान क्रमांक 1 देऊ. त्याच्यानंतर पुढं समांतरभुज चौकोनाच्या समोरासमोरील बाजू समांतर असतात हे आपल्याला माहिती. या माहितीच्या आधारे तसेच AD रेख AD समांतर रेख BC का समांतरभुज चौकोनाच्या समोरासमोरील बाजू. इथं लिहितो सम्मुख बाजू. त्याच्यानंतर त्यांची AT ही छेदिका घेतली. रेषा AT छेदिका आहे. AT ही छेदिका घेतली. इथं बघा ही ओके, इथं हा कोन आणि हा कोन AD आणि BC परस्परांना समांतर आहे. ही छेदिका घेतली तर हा कोन आणि हा कोन या दोन्ही समांतर रेषांच्या एकाच अंगास आणि छेदिकेच्याही एकाच अंगास आहे. तर या पद्धतीने आपण 9वी इयत्तेत पाहिलेले आहे बघा की असे दोन रेषा असतील तर इथला हा कोन आणि इथला हा कोन ही संगत कोनांची जोडी, इथला हा कोन आणि इथला हा कोन संगत कोनांची जोडी, इथला हा कोन आणि इथला हा कोन असं संगत कोनांची ही आणि इथलं एक अशा 4 जोड्या मिळतात. तसं हेच आहे बघा, इथं हा कोन आणि हा कोन संगत कोनांची जोडी. इथं वर आपण या कोनाचं नाव एक अक्षरी लिहिलं म्हणून इथंही मी एक अक्षरी लिहितो. कोन A एकरूप कोन. याचं नाव लिहिताना कोन B किंवा कोन TBE किंवा EBE असं लिहिता येईल. मी लिहिताना TBE असं लिहितो. कोन TBE काय एकरूप आहेत? रेषा समांतर आहे आणि ते संगत कोन आहे. रेषा समांतर असतील तर संगत कोन एकरूप असतात. याला आपण विधान क्रमांक 2 देऊ. विधान क्रमांक 1 कोन A DCC एकरूप आहे. विधान क्रमांक 2 कोन तोच कोन TBEC एकरूप आहे म्हणून हे दोन्ही कोन एकरूप आहेत. आणि त्या अर्थी विधान 1 व 2 वरून आपल्याला हा कोन BCE एकरूप कोन तो कोन AC एकरूप आहे परंतु कोन A हा कोन TBEC एकरूप आहे आणि म्हणून कोन TBEC एकरूप आहे. याला आपण विधान क्रमांक 3 देऊ. आता दोन त्रिकोण DCE आणि दुसरा त्रिकोण TBE मध्ये संगत कोनांच्या जोड्या एकरूप मिळतील अशा पद्धतीने ही नावं आपण घ्यायची असतात. त्या पद्धतीने आपण ती घेतलेली आहे. विधान क्रमांक 3 वरून या त्रिकोणाचा कोन DCEचा कोन DCE एकरूप या त्रिकोणाचा कोन TBE. बघा DCE पहिला दुसरा तिसरा, TBE पहिला दुसरा तिसरा बिंदू. विधान 3 वरून आणि आधी सांगितल्याप्रमाणे हा कोन आणि हा कोन विरुद्ध कोन आहे. या त्रिकोणाचा कोन DEC एकरूप कोन DEC पहिला तिसरा दुसरा. इथं TEB विरुद्ध कोन आणि त्या अर्थी एका त्रिकोणाचे 2 कोन DCEचे 2 कोन, दुसरा त्रिकोण TBEच्या 2 कोनांशी संगत कोनांशी एकरूप आहे म्हणून हे 2 त्रिकोण समरूप आहे.
को को समरूपता कसोटी, को कसोटी लिहितो, को कसोटी. आता आपल्याला हे सिद्ध करायचं आहे, याच्याशी संबंधित डी ई पहिला आणि तिसरा बिंदू डी ई डी ईची संगत बाजू टी ई मिळेल. टी ई बरोबर डी ई इकडच्या त्रिकोणाची इकडच्या बाजूचा विचार करू, सी ई तिसरा सी ई तिसरा दुसरा बी ई. पक्षांतर जर केलं तर बी इकडच्या बाजूला छेदस्थानी, इकडं घेतलं तर ते अंशस्थानी येईल, म्हणजे गुणिले होईल डी ई गुणिले बी ई. इथं आपल्याला कारण देता येईल समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू. बरोबर हा टी ई छेदस्थानी इकडं गुणिले होईल, म्हणजे सी ई गुणिले टी ई. या पद्धतीने आपल्याला हे सिद्ध करता येईल.